आवाज महाराष्ट्राचा। स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरात पावसाचं पाणी रस्त्यावर साचत असल्याने विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय। महानगरपालिका दरवर्षी कोट्यावधी खर्चून नालेसफाई करते, मात्र पावसाच्या पाण्यात रस्ते नदीचं रूप घेतात। आज देखील पावसाच्या पाण्याने नाले ओव्हरफ्लो झालेत आणि त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना घाणीच्या समस्या सहन कराव्या लागत आहेत। आज काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। नाल्यांमध्ये कमळाची शेती करत महापालिका आणि भाजपला धारेवर धरले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र 18चे संपादक देवा भालके यांनी। पाहूया काही क्षणचित्रे। चिंचवड महानगरपालिका आपण बघतोय की प्रत्येक वर्षी नाले सफाई असेल, गटर साफ करायचा असेल, यावरती प्रचंड पैसा जो आहे तो लावला जातो। मात्र यावर्षी पहिल्याच पावसात पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाले साफ न झाल्यामुळे असे जे गटर जे आहेत ते वाहू लागलेले आहेत आणि याचा निषेध जे आहे ते कमळाचे फुलं जे आहेत ते लावून याचा निषेध करण्यात येतोय। काय सांगाल एकंदरीत कमळाचे फुल लावून तुम्ही निषेध करताय? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, हाकेच्या अंतरावरती 1 मिनिटाच्या अंतरावरती इथं भाजप पक्ष कार्यालय आहे आणि चक्क पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप पक्ष कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरती आज कमळाची शेती आलेली आहे। मला अभिमान वाटतो आमच्या पिंपरी चिंचवड प्रशासनाचा आणि भाजप सरकारचा। जे आज त्यांनी एवढे नाले सफाईचे मोठे मोठे वादे केले ते सर्व फेल झालेले आहेत। चक्क कमळाची शेती आलेली आहे। आज तुम्ही पाहता, हे बघा, कमळाची शेती आज पिंपरी चिंचवड शहरात आली आहे। माझं पिंपरी चिंचवडकरांना आव्हान आहे, आपण नशिबान आहोत। भर रस्त्यावर आज हा प्रश्न पडलाय, कमळाची शेती येते म्हणजे इथं जीवनमान आहे की नाही। लोकांच्या जीवनाच्या बाबतीतला हा एवढा गंभीर प्रश्न, एवढं उदासीन भाजप सरकार आहे, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। अरे किती दिवस अजून तुम्ही या मलिदे लाटायचे प्रयत्न करणार? काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तुमचा धिक्कार करत आहेत। आज जनसामान्य लोकांचे हे हाल अपेष्टा, आज हे जे पाहताय तुम्ही, हे जे झालेलं दृश्य आहे लोकांना वेठीस धरण्याचं काम झालेलं आहे। मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो, हा जो प्रकार झालेला आहे याला सर्वस्वी जे हप्तेखोर सरकार आहे, जे ठेकेदारांना खिशात घेऊन काम करणारं सरकार आहे आणि हे जे प्रशासन आहे हे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे। मित्रांनो, हा पिंपरी चिंचवड शहराचा विकास आहे। आज ते जर सांगतायत की आम्ही असा विकास केला, तसा विकास केला, हा प्रभाग, हे वॉर्ड आणि ही जागा पिंपरी विधानसभेत येते। माझा पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, पिंपरी विधानसभेच्या आमदारांना आज तरी जाग येणार आहे की नाही? हा जनतेचा जीवाशी चाललेला खेळ कधी थांबणार आहे? माझी विनंती आहे, आमदार साहेब, याच्यावर आपण लवकरच प्रतिक्रिया द्यावी आणि हा जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ आपण थांबवावा। हे बघा, स्कूल बस चाललेली आहे आणि हे विद्यार्थी आहेत आणि समोरच असलेल्या या सर्व विद्यार्थ्यांचा आणि हे शाळा असलेले बघा, विद्यार्थ्यांनाही प्रश्न आवडत आहेत, ते सुद्धा हात दाखवत आहेत। माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांचे तरी तुम्ही जीवाची ज्या हालापेष्टा चालल्या त्या थांबवाव्या, नाही तर पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी आज तुम्हाला ही जी शेती बघायला मिळालेली आहे, अशी शेती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दाखवल्याशिवाय काँग्रेस सामाजिक न्याय पक्ष हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही। पिंपरी चिंचवड शहरातील सर्व स्तरावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र असे आंदोलनं करण्यात येतील आणि तुम्हाला प्रत्येक ठिकठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं तुम्हाला ही कमळाची फुललेली शेती दाखवण्याचे प्रयत्न आम्ही तुम्हाला हमेशा करत राहू। निश्चितच आपण बघतोय की हे जे पाणी जे आहे, गटर साफ जे आहे ते लवकरात लवकर आपण बघतोय की एक 10 मीटरावरती जर बघितलं तर आपण भाजप कार्यालय आहे, त्याचबरोबर या बाजूला जर बघितलं तर आपण एक सोडून 2 शाळा आहेत आणि या शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करत असतात। आज जर आपण बघितलं तर एवढं पाणी साचलेलं असताना हे जे विद्यार्थी आहेत आपला जीव जो आहे मुठीत धरून ते आपली शाळेला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत या गटर साफ लवकरात लवकर करावे, अन्यथा पिंपरी चिंचवड शहरामध्ये ठिकठिकाणी कमळाची शेती फुलवणार असल्याचं मत यावेळी चंद्रकांत लोंढे यांनी व्यक्त केलेलं आहे। नमस्कार। आपण पिंपरी चिंचवड शहरात मोरवाडी येथे आहोत।
माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, पिंपरी चिंचवड शहरात पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? एक आहे मीठ, दुसरा आहे साखर. मिठाच्या अगोदर तर आणि साखरेच्या अगोदर जो विरघळणारा पदार्थ आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे डांबर आहे. असं मी म्हणजे बऱ्याचदा पाहिलेलं आहे. कारण डांबर हे काही कामाचं नाही. पाऊस आला की विरघळून ते कुठं गायब होतं आहे ते शोधत बसावं लागतं आम्हाला. कारण आता मी माझ्या मुलीला घ्यायला आलो होतो इथं, माझी रिक्षा आहे, मी पाण्यात पाहिलं. सकाळी माझी मुलगी पण जाते इथं, तर ती म्हणते पप्पा इथं जाण्यास फार दुर्गंधी येते, चेंबर तुंबलेले असतात, फार त्रास होतो आणि दुर्गंधी असल्यामुळं एक आजार पडल्याचं एक शक्यता निर्माण होते. असे माझे मुलीने म्हणजे माझ्यापाशी ते व्यक्त केलेलं आहे. म्हणून पालिकेचं जे डांबर आहे हे डांबर अत्यंत लवकरात लवकर विरघळणारं असा एक पदार्थ आहे असं मी मानतो. पांडुरंग डोंगरे, मी ITI मोरवाडीत आहे. सकाळी पहाटे जाताना हे पाणी असं असते, तर दुर्गंधी हे घाण पाणी असल्यामुळे आयट्यात गेल्यामुळे कपड्यांची घाण वगैरे, वास वगैरे येणे, आयट्यात बसणे वगैरे, रोडनी चालताना पण गाड्या चालताना पण पाणी वगैरे अंगावर उडणे वगैरे, हे कपडे घालून जाणे हे घाण पाण्यात असं, ते मग आयट्यात गेल्यावर ते वास येतो वगैरे, असं बसू नाही शकत. तर काय असेल ते लवकरात लवकर महानगरपालिकेने ॲक्शन घ्यायला पाहिजे की असं जाणं, हे दुर्गंधी आणि हे डास वगैरे, डेंग्यू मलेरियाची साथ अशा घाणीमुळं इन्फेक्शन होतात, व्हायरल इन्फेक्शन होतात. त्यामुळं लवकर जाहीर निर्देश घेतला पाहिजे. कारण की विद्यार्थ्यांनी जाणं येणं कसं कठीण आहे आणि आता डेंग्यूची पण साथ चालू आहे आपल्या पावसामुळे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.